नमस्कार, मी राजश्री गागरे. राजश्री व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आजपर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हालाही व्यवसायासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. तर आजचं व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की आपला यूट्यूबला जो असा करा सोप्या पद्धतीने व्यवसाय हा व्हिडिओ खूप जास्त व्ह्यूज आले त्यानंतरही बरेच असे व्हिडिओ जे आहे की व्यवसायात प्रगती कशी करायची किंवा व्यवसाय कसा करायचा, तर यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आलाय आणि बऱ्याच मैत्रिणींची इच्छा आहे की मला प्रत्यक्षपणे भेटण्याची किंवा संस्थेला कसं जॉईन व्हायचं हे प्रश्न बरेच येतात किंवा आम्हालाही तुमच्या समूहामध्ये सहभागी व्हायचंय, आम्हालाही व्यवसाय करायचा. तर त्यांच्यासाठी पहिली मी प्रोसेस ही सांगेल की आपल्या संस्थेचा नंबर एकदा सांगते. 95 11 89 36 59 हा संस्थेचा नंबर आहे. परंतु प्रत्येकाने कॉल करण्याऐवजी जर स्वतःचं नाव, स्वतःचं काय प्रश्न आहे, कुठून बोलता हे मेसेज केलं आणि आम्हालाही तुम्हाला संपर्क करण्यासाठी सोपं जाईल. प्रत्येकाबरोबर फोन कॉलवर बोलणं शक्य नसते, म्हणून कृपया याची दक्षता घ्या. शक्यतो मेसेजच्या स्वरूपात बोला आणि मग नंतर तुम्हाला बोनस संस्थेमधून कॉल येईल. रजिस्ट्रेशनची प्रोसेस समजून सांगितली जाईल, संस्था काय आहे तेही सांगितलं जाईल. तर याची सगळ्यांनी नोंद घ्या. तर आजचा व्हिडिओ करण्यामागचं एक कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की आम्हाला मॅडमकडून मार्गदर्शन घ्यायचं वगैरे किंवा प्रत्यक्ष भेटायचं, हे तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे की इंस्टाच्या माध्यमातून, विचारधांच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचले किंवा राजश्री व्यवसाय मंत्राच्या माध्यमातूनही आपण बरेच व्हिडिओ पाहता. आज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलंय किंवा फॉलो केलं म्हणून मी ही स्टेप अचीव करू शकले, त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहेच. परंतु हे सगळं करत असताना संस्थेचा फॉर्म भरल्यानंतर लगेच विचारलं जातं की आम्हाला अपॉइंटमेंट द्या. तर सगळ्यांना एक विनंती आहे की आधीचे जे सदस्य असतात नोंदणी केलेले किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे ओळख झालेले सदस्य आहे किंवा ओळख झालेल्या माझ्या महिला भगिनी आहे, मैत्रिणी आहे, त्यांना इच्छा असते मला भेटायचं, मार्गदर्शन घ्यायचं, ऑलरेडी त्यांच्या अपॉइंटमेंट माझ्या असिस्टंट राणी मॅडमनी सेट केलेल्या असतात आणि एका दिवशी आपण 30-30, 40-40 अपॉइंटमेंट घेतो. महिन्यातला आपण पूर्वी एकच दिवस असायचा प्रत्यक्ष भेटण्याचा, तर ते पण आपण 2 टप्प्यांमध्ये केलं. तर इतक्या सगळ्या मैत्रिणींना भेटायचं म्हटल्यानंतर आम्हालाही टाइम नियोजन करावं लागतं. माझ्या पाठीमागे आपण पाहतात की मॅग्नाप्लास्टचा बोर्ड आहे. मी एक उद्योजक आहे. मॅग्नाप्लास्ट ही मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. इथेही मला वेळ द्यावा लागतो आणि उरलेल्या टाइममध्ये संस्थेचं आणि सोशलचं किंवा आध्यात्मिक कामं असतात, माझं टाइम मॅनेजमेंट झालेलं असतं. त्यामुळं राणी मॅडम तुम्हाला सांगत असतात की तुमचा नंबर येईल, आम्ही तुम्हाला होऊन फोन करू, तर ते समजून घ्या. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, व्यावसायिक मार्गदर्शनला जेव्हा आपण मैत्रिणी माझ्यासमोर बसतात डायरी पेन घेऊन, मीही डायरी पेन घेतलेला असतो आणि मी जेव्हा सुरुवात करते की तुमचा प्रश्न हा असतो की मला व्यवसाय वाढवायचा आहे, व्यवसाय वाढीसाठी 80% येतात आपल्याकडे मार्गदर्शनला, 20% व्यवसाय कुठला करू त्यासाठी येतात. तर सगळ्यांनी ही नोंद घ्यायची की जेव्हा मी तुम्हाला विचारते की तुमच्या व्यवसायाचं नाव ठरवलं का, तर काही जणांनी ठरवलेलं असतं, काही नसतं. तर तुमचा व्यवसाय काय आहे, उदाहरणार्थ द्रोण आणि पत्रवाळ्या बनवणे, तर त्या व्यवसायाची काही तुम्ही मार्केटिंग करता का, असं जर विचारलं तर स्पष्ट असं उत्तर येतं की ठीक आहे, आम्ही स्टेटसला टाकतोय, आम्ही ग्रुपमध्ये टाकतोय. तर माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे, स्टेटसला आणि ग्रुपवर टाकून तुमचा व्यवसाय फक्त त्यांनीच होणार नाही. ते एक टूल आहे की आज आपण पाहिलं की डिजिटल युग आहे, म्हणजे फास्ट गोष्टी पाहिजे लोकांना, कमी वेळामध्ये जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. मग सोशल मीडियामध्ये तुमचं इन्स्टा येतं, फेसबुक येतं, यूट्यूब येतंय, शेअर चॅट येतंय, परत लिंक्डइन येतंय, म्हणजे एक प्रोफेशनल लोकांच्या तिथं प्रोफाईल असतात, जसं की आमची मॅग्नाप्लास्टची माझी स्वतःची आहे. तर इथं तुमचं अकाउंट उघडणं गरजेचं आहे. तर काहींचं म्हणणं आहे की आमचं अकाउंट आहे परंतु व्यवसायाच्या रिलेटेड आम्ही काहीच तिथं टाकलेलं नाही. मला एक सांगा मैत्रिणींनो, समजा मी जर इंद्रायणनगरमध्ये राहते आणि मी फक्त माझ्या व्यवसायाबद्दल माझ्या कॉलनीतल्या, माझ्या माहितीतल्या ग्रुपमध्येच टाकलं, तर मी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल का? अर्थातच उत्तर नाही असं येईल. तर तुम्हाला जास्त लोकांपर्यंत जर पोहोचायचं तर तुमच्या व्यवसायाबद्दल फेसबुकवर पडलं पाहिजे, इन्स्टाला पडलं पाहिजे, ॲटलिस्ट आठवड्याभरातून 2 पोस्ट पडल्या पाहिजे. तुम्ही काय व्यवसाय करता, तुमच्या वेगवेगळ्या ऑफर असतील, तुमचे क्रिएटिव्ह व्यवसायाचे बनलेले नसतात, तर क्रिएटिव्ह बनवलं तर तू काय करते विचारल्यानंतर सरळ आपलं विदिन सेकंडमध्ये आपण ते क्रिएटिव्ह पाठवू शकतो आणि आपल्याबद्दल माहिती मिळू शकते. तर सगळ्यांनी दक्षता घ्यायची की स्वतःच्या व्यवसायाचं क्रिएटिव्ह बनवणं मस्ट आहे.
त्यानंतर तुमच्या व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग होणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा. आणि तिसरी गोष्ट, सातत्य नसतं. सोशल मीडियाचा वापर करा सांगितलं, एकदा टाकलंय, आम्ही ऑब्झर्व करतोय की तुम्ही ऐकताय, एकदा दोनदा टाकताय, परंतु नंतर इतका गॅप पडतोय की लोकही विसरून जातात की अमुक अमुक फॅशन डिझायनर आहे, तमुक तमुक ब्युटिशियन आहे, अमुक अमुक उन्हाळी वाळवणं बनवते. तर असं कृपया करू नका. कुठल्याही व्यवसायामध्ये, करिअरमध्ये, नोकरीमध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य खूप गरजेचं असतं. म्हणजे रोज रोज त्या गोष्टी जेव्हा तुमच्याकडून होतात तर मान्य आहे तुम्हाला 1 महिना, 2 महिने, 4 महिने कदाचित रिस्पॉन्स येणार नाही. मग तुम्ही मनाला स्वतःच ठरवून घेणार की मी क्रिएटिव्ह पण टाकते, मी ऍड पण टाकते, पण मला काय रिस्पॉन्स येत नाही. असं नसतं. मला स्वतःला इन्स्टाच्या अकाउंटच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की सुरुवातीला मला रिस्पॉन्स येत नव्हता. 1300 फॉलोअर होते, फॉलोअर वाढवत नव्हते. मग काय करू, कसं करू, फॉलोअर कसे वाढवू. आणि एकच रील व्हायरल झाल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की होईल, पण नाही. त्याच्यानंतर पण 3-4 महिने मला काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. नंतर हळूहळू मी जेव्हा कन्सिस्टंटली रील विचारधनच्या माध्यमातून टाकत गेले, तिथून मला रिस्पॉन्स भेटला. लक्षात घ्यायचंय, व्यवसायामध्ये पेशन्स ठेवायचं, कन्सिस्टन्सी ठेवायची. रिस्पॉन्स येऊ नाही येऊ तरी पण आपण ती गोष्ट करत राहायचं. आणि मार्केटिंग बद्दल वेगवेगळे प्रश्न असतात की डिजिटल मार्केटिंग जर आपण पाहिलं, गुगल बिझनेस कसा रजिस्टर करू किंवा डिजिटल स्वरूपात ऍड कशी करू. तर आपण मध्यंतरी एक ट्रेनिंग पण लावणार होतो. पूर्वी 3 वर्षापूर्वी आपण महिलांसाठी ट्रेनिंग लावलं होतं. अजूनही आपण लावू शकतो डिजिटल मार्केटिंगचं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स कसे वापरायचे सांगितलं जाईल तुम्हाला. अगदी काही महिलांना फेसबुक कळतं, बऱ्याच जणींना, पण इन्स्टा कळत नाही, अवघड वाटतं. किंवा युट्यूबला व्हिडिओ कसा अपलोड करू, किंवा जास्त लोकांपर्यंत स्टोरी बूस्ट करून कसं पोहोचवू, कुठल्या एरियात बूस्ट करावी, हे सगळं आपल्याला शिकवलं जाईल. परंतु कधी शिकवलं जाईल की फक्त एखाद्या प्रशिक्षण पुरतं न येता मीटिंगला सातत्य ठेवा. मीटिंगला जितकं तुम्ही जास्त याल तितकं तुम्हाला इतर महिलांबद्दल, सदस्यांबद्दल माहिती मिळेल, तुमचे प्रोडक्ट विकले जातील आणि PR स्ट्रॉंग होईल तुमचा. कारण दर मीटिंगला नवीन 40-50 वेगवेगळे चेहरे येतात आणि कुठलाही व्यवसाय करण्यासाठी PR स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. तर सगळ्यांनी नोंद घ्यायचं की संस्थेच्या नंबरला कॉल करण्याआधी मेसेज करावा, आपली माहिती द्यावी आणि अपॉइंटमेंटसाठी थोडंसं वेट करणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस आपले एक संपर्क वाढत चाललाय. तर सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती असेल. आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत मला पोहोचायचंच आहे. अर्थात SMBS ही संस्था तुमच्यासाठीच काढलेली आहे. राजश्री व्यवसाय मंत्र हा यूट्यूब चॅनलही तुमच्यासाठीच काढलेला आहे. मला ज्या व्यवसायामध्ये अडचणी आल्या त्या पार करून मी ही स्टेज जी गाठलेली आहे, करोडोमध्ये बिझनेस करत असताना 0 पासून करोडोपर्यंत काय अडचणी येतात हे सगळं मी जवळून फेस केलंय, अनुभवलंय. तर हे तुमच्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून मी एक प्लॅटफॉर्म तयार केलाय तुमच्या सगळ्यांसाठी. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर सांगितलेल्या टिप्स फॉलो करून आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन वर्षामध्ये नवीन सदस्यही ग्रुपला जॉईन करा. ज्यांचं रिन्यू प्रोसेस राहिलेली आहे तर त्यांना संस्थेमधून ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मेसेज येतात, फोन येतात. त्यांनी वेळोवेळी ते चेक करा आणि लवकरात लवकर रिन्यू करा, कारण नवीन ग्रुपला तोपर्यंत आपण ऍड करत नाही. याची सगळ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.